नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज आहे 30 जानेवारी. खास तो दिवस ज्या दिवशी नथुराम गोडसे नावाच्या विखारानं पेटलेल्या मवाल्यानं महात्मा गांधींची हत्या केली. ही हत्या एका माथे फिरून केलेली नव्हती, त्यामागे व्यवस्थित असा डाव होता. सूत्रबद्ध असं कारस्थान होतं. गांधी नावाचा विचार संपवायचा तो प्रयत्न होता, प्रत्यक्षात मात्र घडलं उलटच. या हत्येनं गांधी अधिकच तेजस्वी झाले. गांधी विचार आणखी दृढ झाला. हसत हसत मृत्यूला सामोरे गेलेले गांधीजी, मजबुरी का नाम महात्मा गांधी नहीं, गांधी मजबूती का नाम है. पण ज्यांनी गांधींची हत्या केली त्या शक्तींनी गांधींची बदनामी सुरूच ठेवली आहे. आज तर ही बदनामी कमालीची वाढलेली आहे. हा क्रूश म्हातारा मृत्यूनंतर सुद्धा एवढा का छळतोय या सगळ्या नथुरामांना? हे राम नथुराम नावाचं नाटक सध्या चर्चेत आहे. खरं म्हणजे त्याला नाटक म्हणावं का हा सुद्धा प्रश्न आहे. उद्या कोणी यमकामध्ये शिव्या बांधल्या तर त्याला कविता म्हणता येईल का, हा मुद्दा आहे. पण या नाटकाला तीव्र विरोध होतोय. मुद्दा तोच आहे, काही वर्षांपूर्वी नथुरामायण हे यदी फडकेंचं मी नथुराम गोडसे बोलतो या नाटकाची चिकित्सा करणारं पुस्तक आलं होतं. भारत खरं म्हणजे कदाचित एकमेव असा देश असेल की जिथं राष्ट्रपित्याच्या खुनाची बाजू मांडण्याचा अवकाशसुद्धा मिळतो तुम्हाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ही गोष्ट लाख मोलाची आहेच, पण म्हणून सत्याचा अपलाप करणं हे बरोबर नाही आहे. त्याचा गैरफायदा घेऊन भारताच्या कल्पनेवरच घाला घालणं हे योग्य नाही. यदी फडकेंसारख्या इतिहास संशोधकामुळं प्रदीप दळवी, गोपाळ गोडसे आणि त्यांची वैचारिक छावणी किती विखारी गोबेल्स प्रचार करते याचा प्रत्यय येतो. गांधी हत्या आणि मी 55 कोटींचे बळी ही पुस्तकंसुद्धा किती चालाखीनं खोटं पसरवतात हे सबळ पुराव्यासह यदी फडक्यांनी दाखवून दिलं आहे. पाकिस्तानला 55 कोटी द्या या गांधींच्या मागणीमुळे नथुरामनं गांधींचा खून केला ही बाब निखालच खोटी आहे. तीस्ता सेटलवाडांचं बियॉन्ड डाऊट हे पुस्तक पण महत्त्वाचं मानलं पाहिजे. त्याच्यावर आपण मागे चर्चा केली होती. आज अनेक ठिकाणी नथुरामचं उदात्तीकरण होत असताना आपण हे सगळं बोलतो आहोत. हे राम नथुराम सारखी नाटकं येणं, त्यांनी गांधींचा खलनायक करणं हे सगळं सुरू आहे आज. ते भयंकर आहे. अशा नाटकाचा शो सुरू असताना गांधींच्या बदनामीकारक संवादांना टाळ्या पडणं हे सगळं क्लेशकारक आहेच. याच्यामध्ये काही शंका नाही. पण मुद्दा असा आहे की गांधी काय शिकवतात? गांधी शिकवतात अहिंसा, गांधी शिकवतात सहिष्णुता, प्रेम. मग गांधींचं नाव घेत लोक असे आक्रमक का झालेत? नाटकावरच बंदी घालावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नेहमी असतो चर्चेमध्ये. मग नाटकावर बंदी घालावी असं गांधींचं नाव घेत लोक का म्हणतायत? अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर असेल तर शरद पोंक्षेंसारख्या कलावंताला दहशतवादी का मानायचं? कलावंत म्हणून शरद पोंक्षेंना स्वातंत्र्य नाही का? तुम्ही करा प्रतिवाद, नवं पुस्तक लिहा यदी फडक्यांप्रमाणे, जे आहे ते मांडा, भूमिका मांडा. पण नाटकाच्या प्रयोगांना विरोध कशासाठी? कलावंताला विरोध कशासाठी? म्हणून माझा आजचा विषय अगदी साधा विषय आहे, फार महत्त्वाचा आहे तो. सहिष्णू गांधीवाद्यांचा हे राम नथुराम या नाटकाला विरोध कशासाठी? हे राम नथुरामला गांधीवाद्यांचा विरोध कशासाठी ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. हे राम नथुराम या नाटकाचा लेखक दिग्दर्शक असणारा कलावंत शरद पोंक्षे आपल्यासोबत असणार आहे बोरिवलीमधून. काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधून. कायद्याचे अभ्यासक असणारे ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधून. युवक गांधीवादी असणारा संकेत मुनोत तिथंच असणार आहे पुण्यामधून. त्याचप्रमाणे नमिता निंबाळकर ज्या प्राध्यापक आहेत तत्त्वज्ञानाच्या, त्याही आपल्यासोबत असणार आहेत बेलापूरमधून. गांधीवादी असणारे रमेश ओझा परळमधून आपल्यासोबत असणार आहेत. हिंदू जनजागृती समितीचे
प्रवक्ते असणारे नरेंद्र सुर्वे आपल्यासोबत असणार आहेत इथंच. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि सगळी चर्चा सुरू करत असताना अगदी सुरुवातीला मी मुद्दाम जाणार आहे शरद पोंक्षेंकडं. शरद पोंक्षे, मुळामध्ये हे नाटक घेऊन यावं असं तुम्हाला का वाटलं? कारण नथुरामची भूमिका तुम्ही केली, ती लोकप्रिय झाली, लोकांना आवडली असं तुम्ही सातत्यानं सांगत असता. त्यानंतर मात्र त्याच्याऐवजी आता लेखक दिग्दर्शकाची भूमिका घेऊन तुम्ही पुढे आलेले आहात आणि हे राम नथुरामसारखं नाटक घेऊन रंगमंचावर यावं असं मुळामध्ये का वाटलं? आणि आल्यानंतर जे काही घडतं आहे कसं बघताय, काय म्हणणं आहे? अच्छा, मला वाटतं शरद पोंक्षे आज बाहेर असल्यामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे. त्यांनाही आपला आवाज पोहोचत नाही. एनिवेज, आपल्यासोबत नरेंद्र सुर्वे आहेत. नरेंद्र सुर्वे, एकूण हे नाटक आणि ही चर्चा याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आता हे नाटक जे आहे ते काही काल परवा काही रिलीज झालेलं आहे असं नाही आहे. तर हे नाटक अनेक वर्षांपासून भारतामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रात त्याचे अनेक प्रयोग झालेले आहेत. आणि आत्ता कुठेतरी ह्या नाटकाला काँग्रेसवाल्यांनी विरोध करणे म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि विरोध कशा प्रकारे करतात? गांधींच्या नावाने करतायत. तर मला वाटतं ज्या प्रकारे हा विरोध सुरू आहे, म्हणजे गांधींचे जे विचार आहेत, गांधींनी अहिंसा शिकवलेली आहे आणि आज काँग्रेसवाले त्या गांधींची तत्त्व सोडून त्यांच्या विरोधामध्ये जाऊन नाटकांचा विरोध करतायत. बरं, अनेक वेळेला असं होतं की ज्यावेळेला हिंदू धर्माच्या विरोधामध्ये जे चित्रपट येतात तेव्हा हिंदुत्ववादी संघटना याला विरोध करतात. आणि त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये आहे असं हेच काँग्रेसवाले नेहमी सांगत असतात. आणि आज हेच काँग्रेसवाले एका नाटकाला विरोध करतायत, ज्या नाटकाला कायद्याने संमती दिलेली आहे, सेन्सॉर बोर्डाने संमती दिलेली आहे, लोक ते पाहत आहेत. माझा प्रश्न असा आहे की नथुरामांचं नाटक पाहिल्याने गांधींचे विचार संपणार आहेत का हो? असं काँग्रेसवाल्यांना वाटतंय का? पण ह्यांनी काय केलं की गांधींना पूर्ण संकुचित करून ठेवलं. मला असं वाटतं की हे जे सगळे झुंडशाही सुरू आहे लोकशाहीच्या नावाखाली काँग्रेसवाल्यांची, ती मी या ठिकाणी आज ह्या सगळ्या झुंडशाहीचा धिक्कार करतो. आणि मला वाटतं बाकीचे पण गांधीवादी ह्या ठिकाणी जे प्रबुद्ध लोक आहेत ते सुद्धा याला मला वाटतं याचं अनुमोदन करतील की अशा प्रकारे हा जो विरोध सुरू आहे हा अत्यंत चुकीच्या प्रकारे सुरू आहे. अच्छा, ही झुंडशाही सुरू आहे काँग्रेसची, अशा प्रकारची भूमिका नरेंद्र सुर्वेंची आहे. आपल्यासोबत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पोंक्षे आहेत. मगाशी शरद पोंक्षेंना माझा आवाज ऐकू येत नव्हता. शरद पोंक्षे, मुळामध्ये तुम्ही हे नाटक घेऊन का आलात आणि जे घडतं आहे कसं बघताय, काय म्हणणं आहे? दोन चार गोष्टी आता ऐकायला येते का? हो, बोला. माझा आवाज ऐकायला येतो का? येतोय, बोला. मी नथुराम गोडसे बोलतोय. हे नाटक 817 प्रयोग केले. हे नाटक आधीच्या निर्मात्यांनी बंद केलं. जर त्यांनी बंद केलं नसतं तर त्याच नाटकाचे पुढे प्रयोग होत राहिले असते. 817ला जे थांबलं त्याच्या 1000च्या पुढे निघून गेले असते. पण ते नाटक त्या निर्मात्यांनी थांबवलं. 1 वर्ष झालं आणि त्यांनी ते नाटक दुसऱ्यालाही दिलं नाही आणि स्वतःही करायचं नाही असा निर्णय घेतला. प्रत्येक कलावंताला एक अतिशय उत्तम भूमिकेची गरज असते, जी अतिशय माझ्या आयुष्यातली जबरदस्त अशी भूमिका आहे ती. एक त्याच्याकडे जर नाटक आणि कला जर तुम्ही पाहिलं तर जसं नटसम्राट बॅरिस्टर मधल्या भूमिका आहेत तसंच नथुराम गोडसे मधली नथुरामची भूमिका आहे. आता ते लेख निर्माते मला काही ते नाटक द्यायला तयार नाहीत. मला तर नाटक करायचं आहे, पण माझ्याकडे फार कमी वर्ष आहे. कारण नथुराम 39 वर्षाचा होता आणि मी तसा दिसेपर्यंतच मी करू शकतो. म्हातारा झाल्यावर मला कोणी एक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे माझ्या हातामध्ये 2-4 वर्ष होती आणि अजून एक 100-200 प्रयोग याचे व्हायला हवे. इतकं अप्रतिम नाटक आहे, अप्रतिम लिखाण आहे, मराठी भाषेचा एक अत्युत्कृष्ट असा नमुना आहे. तर हे नाटक व्हायला पाहिजे. पण ते नाही, मग काय करायचं? तर काही वकिलांनी मला सांगितलं, शरद तुझा याच्यावरचा खूप अभ्यास चांगला आहे, तू का नाही लिहितेस? शेवटी हा इतिहास आहे, ही काही कल्पना नाहीये. त्यामुळे इतिहासातल्या पुस्तकांना आधारित ठेवून तू नाटक लिही. आणि मग शेवटी मी नाईलाजाने लेखक झालो. मी काही नाटककार नव्हे, मी काही लेखक नव्हे, मी काही याच्या आधी काही नाटक लिहिलेलं नाही. पण या विषयाला 14 वर्ष नाटककार असल्यामुळे असंख्य अनुभवातून गोपाळ गोडसेंना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे आणि मग मला नाटक लिहावं असं वाटलं आणि मग त्यातून जन्म झाला हे राम नथुरामचा. आणि मग या सगळ्याचा अभ्यास करत असताना किंवा 14 वर्ष नाटक करत असताना या नाटकातल्या असंख्य त्रुटी मला खटकत होत्या ऍज अ अभिनेता म्हणून.
की विनायक त्यांनी ज्याला ती ट्रीटमेंट दिली ती जर सुपर हिरो सारखी दिली होती, ती मला खटकायची. तो कैदी आहे, तो कैद्यासारखाच असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एकच की जे न्यायालयीन वक्तव्य आहे जे 8 दिवस चाललं होतं ते तुम्ही नाटकात का नाही? नथुराम गोडसे जे म्हणतात, शरद पोंक्षे त्या सगळं सांगतात की गोडसेंचा काय नक्की संबंध आहे किंवा काय ते बोलतायत. रत्नाकर महाजन मुळामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की नथुराम गोडसे जे काही बोलतायत ते आलं पाहिजे, नाटकामध्ये आलं पाहिजे असं म्हणताना शरद पोंक्षे सांगतायत की हे इतिहासावर आधारित असणारं असं नाटक आहे आणि मुळामध्ये एवढं चांगलं नाटक जर येत असेल तर या नाटकाला विरोध करण्याची भूमिका तुम्ही घेता कशासाठी? नक्की कारण काय आहे? 70च्या दशकामध्ये मुंबईमध्ये रामन राघवन या नावाच्या माणसानं मजासवाडीपासून ते बोरिवलीपर्यंतच्या सर्व पश्चिम उपनगरामध्ये खून आणि हत्यांचं एक सत्र सुरू केलेलं होतं. इतक्या भयानक रूपानं तो ते खून करायचा आणि ते उघड झाल्यानंतर वर्तमानपत्रात त्याच्या रसभरीत कहाण्या यायच्या आणि त्यामुळं एक विशिष्ट प्रकारचा थरार आणि भीती अशी मुंबईकरांमध्ये निर्माण झालेली होती. आता एखादा खून करणारा माणूस इतक्या सराईतपणानं बेमालूमपणानं खून करतो तर प्रत्येक खुनामागं त्याची काहीतरी भूमिका असणारच की हो. म्हणजे गांधींचा खून करणाऱ्या नथुरामाची जर काहीतरी भूमिका असणारच तर इतके खून करणाऱ्या रामन राघवनची सुद्धा काहीतरी भूमिका असणारच. तेव्हा एका माथे फिरू गुन्हेगाराला जो न्याय तोच दुसऱ्या माथे फिरू गुन्हेगारालाही दिला पाहिजे. आता हा जो रामन राघवन होता तो आर्थर रोड तुरुंगामध्ये होता. त्यावेळेला मी स्वतः तिथं मेडिकल ऑफिसर होतो. तो त्याला विचारलं की तो आम्हाला काय सांगायचा कि हमको ऊपर से हुक्म आता है, हम जब भी ये करते हैं तो उसके पहले हमको ऊपर से हुक्म आता था इसलिए हम ये करते थे. अशा प्रकारचा तो माणूस होता. हायकोर्टामध्ये केस चालू झाली. हायकोर्टाने त्या माणसाच्या सायकॉलॉजिकल परीक्षेसाठी म्हणून 3 सायकेट्रिस्टचं पॅनेल नेमलं आणि त्या पॅनेलवरचा रेकॉर्ड करणारा डॉक्टर म्हणून मी त्याचं काम केलेलं होतं. तेव्हा जर नथुरामच्या खुनामागं काय भूमिका होती हे उदात्त अंतःकरणानं, नागरी स्वातंत्र्याच्या कळकळीनं आणि इतिहासावरच्या प्रेमानं जर समजून घ्यायचं असेल तर रामन राघवनची इतक्या खुनांमागची काय भूमिका होती हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. पण त्यावेळेला हे कोणाला सुचलं नाही. कदाचित एक नाटक आलं असण्याची शक्यता आहे पण त्या नाटकामध्ये रामन राघवनचं असं उदात्तीकरण केलेलं नव्हतं तर एक अट्टल गुन्हेगार म्हणूनच त्याचं वर्णन केलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये 12 खून करणारा गुन्हेगार असतो आणि 1 खून करणारा मात्र तत्त्वज्ञ, इतिहासतज्ञ, देशभक्त वगैरे असतो. या म्हणण्याला काय अर्थ आहे हे आपले प्रेक्षक समजून घेतील. एकच वाक्य शेवटचं. मराठी चित्रपटाच्या इतिहासात जी भूमिका आपण केली तेच आपण आहोत असं समजून त्याचे परिणाम भोगणारे एक नट होऊन गेले. त्यांचं नाव विष्णुपंत पागनीस. ते विष्णुपंत पागनीसांचा शेवट काय झाला काय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आमची मनोमन अशी इच्छा आहे की मराठी चित्रपटाच्या आणि नाटकाच्या इतिहासात दुसरा विष्णुपंत पागनीस होऊ नये. रत्नाकर महाजनांनी आपली भूमिका ठेवलेली आहे. शरद पोंक्षे आहेत का आत्ता अवेलेबल? शरद पोंक्षे आले की मला सांगा. हां, शरद पोंक्षे जरा संपर्काची अडचण आहे. शरद पोंक्षे पुन्हा आले की बोलणं होईल. शरद पोंक्षेंशी संवाद साधणं तसंही एवढं सोपं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं सुर्व्यांनी पण आत्ता भूमिका मांडली होती आणि एवढं सगळं होऊन सुद्धा काँग्रेसनं, राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र थेटपणे विरोध करावा. विकास लावांडे, मला हे कळत नाही की ठीक आहे काही विरोध असेल, तुम्हाला ते नाटक मान्य नसेल, नथुरामचं उदात्तीकरण पण मान्य नसेल, त्याच्याबद्दल प्रतिवाद होऊ शकतो, पण नाटकाला विरोध कशासाठी? कारण अभिव्यक्तीच्या अनुषंगानं आपण एरवी एवढा गळा काढत असतो आणि मग जर हाच मुद्दा अभिव्यक्तीचा असेल तर समजा शरद पोंक्षेंना, त्यांच्या टीमला, कलावंतांना, लेखक दिग्दर्शकाला जे मांडायचं ते मांडू द्या ना. तुम्ही नाटकावर बंदीची भाषा का करता आहात? असं आहे, नाटकाला विरोध करण्यामागं 2-3 कारणं आहेत.
आता आधीचे हिंदू जनजागृतीचे कोण प्रवक्ते आहेत मला त्यांचं नाव माहीत नाही आहे, परंतु त्यांनी बरेच आक्षेप घेतले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दल अनेक गैरसमज असण्याची शक्यता आहे शरद पवारांची किंवा यांची. राज्यघटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्की दिलंय प्रत्येकाला, परंतु दुसरंही कलम आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोगही कोणाला करता येणार नाही. इथे आमचे जे आदर्श स्थान आहेत, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे आदर्श ठरलेले आहेत. एकमेव भारतीय माणूस आहे जे संतपदापर्यंत पोहोचलेले आहेत, जे आमचा श्वास बनून राहिलेले आहेत देशाचा. जे नरेंद्र मोदी साहेब देशाचे आयुष्यभर गोडसेंचं समर्थन करत होते, त्यांनाही गांधींचा मोह झाला आणि म्हणून त्यांचा फोटो आठवून स्वतःचा फोटो लावायला ते कमी करत नाहीत किंवा देशांतर्गत नाव न घेता परदेशातही नाव घेतात. ह्या शरद पवारांचं एक वैशिष्ट्य आहे, ते नुसते कलावंत नाही आहेत, तर हिंदू महासभा RSS त्या विचारसरणीचा त्यांच्यावर फार मोठा पगडा आहे. शरद पवार एरवी सुद्धा खाजगीत सुद्धा ते बोलताना त्याच थाटात बोलत असतात. ते नुसते कलावंत म्हणून नाही आहेत. ते सनबर्नला केसननला आले होते सनबर्नला विरोध करण्यासाठी, तिथेही त्यांनी सभा घेतली होती. अनेक हिंदुत्ववादाच्या सनातनी विचाराच्या सभा मिटिंगा चर्चा ते सातत्याने घेत असतात. काल परवा पुण्यात सुद्धा त्यांनी गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसवण्याचाही प्रयत्न चालवला होता. पोलिसांनी त्यांना नोटीस काढली. तर शरद पवार हे नुसते कलावंत नाही आहेत. त्यांनीच आता मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, पूर्वीचे जे नाटककार होते, मी नथुराम बोलतो या नाटकाचे जे मालक निर्माते होते, त्यांनी हे नाटक यांना दिलं नाही म्हणून यांनी नवीन नाटक रचलं स्वतः. हे स्वतः लेखक आहेत, आता स्वतः निर्माते आहेत. यांच्या नवीन नाटकाला बरेच वर्ष परवानगी मिळत नव्हती. आता त्यांच्या विचारांचं सरकार इथं राज्यात आणि केंद्रात आल्याच्या नंतर नोव्हेंबरमध्ये यांच्या नाटकाला परवानगी मिळाली. विरोध आता होतोय. मी स्वतः हे नाटक 1 जानेवारी याला आता 2017 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मी स्वतः 4 कार्यकर्त्यांसह जाऊन पाहिलं. अक्षरशः माझ्यावर वैचारिक बलात्कार त्या ठिकाणी होत होता, पण मी 2.5 तास कसे त्या सभागृहात काढले माझे मला माहिती. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक ते नाटक पाहायला येतात. दर 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी टाळ्यांचा गजर होतो आणि त्या नाटकामध्ये नुसतं अभिव्यक्ती नाहीये, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर गैरफायदा घेतलेला आहे. त्या नाटकामध्ये इतिहासाची पूर्ण मोडतोड केलेली आहे. वास्तव पुढे आणलेलं नाहीये. गांधीजींना तिथे जे काय म्हणजे राक्षस ज्या पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर इमेज असती तशा पद्धतीचं गांधीजींचं इमेज त्या नाटकामध्ये बनवलेली आहे. आणि मग आपल्याकडे कायदा आहे की राष्ट्रपुरुषाचा कुठे अवमान किंवा चारित्र्य हनन जर कोणी करत असेल वेगवेगळ्या प्रकारे, तर त्याच्यावर निश्चितपणाने इथे कायद्याने बंधनं आहेत. तो क्राईम आहे. आणि म्हणून पुण्याच्या पोलीस आयुक्तांना, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लेखी निवेदन दिलेलं आहे आणि तक्रार अर्ज दिलेला आहे की यांच्यात राष्ट्रपुरुषाचं आमच्या अवमान होतंय, चारित्र्य हनन होतंय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, चौकशी करावी. पण गमतीशीर मुद्दा आहे, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातल्या विशेष ब्रँचला मी भेटलो. ते म्हणाले आम्हाला ती स्क्रिप्ट मिळत नाहीये नाटकाची आणि मला म्हणजे यांना इन्क्वायरीच करायची नाही खरं तर, आणि स्क्रिप्ट मिळत नाही या नावाखाली अजून ते पेंडिंग आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल ते पोलीस करू शकत नाहीत. ते म्हणतात नाटकावर तुम्ही कोर्टातनं बंदी आणा. त्या नाटकाला सेन्सॉरनी परवानगी दिली. मी सेन्सॉरचं त्यांना विचारलं तर मला झेरॉक्स दाखवत होते. बरं, विकास लावांडे तुमचा मुद्दा पोहोचलाय. विकास लावांडे तुमचा मुद्दा पोहोचलाय. शरद पवार लवकरात लवकर उपलब्ध होतील आणि संपर्क होईल असं जरा बघा, कारण शरद पवारांशी बोलणं फार आवश्यक आहे. संपर्क झाला की मला सांगा. आहेत शरद पवार आता ज्या पद्धतीनं जी भूमिका विकास लावांडे मांडतायत, विकास लावांडेंचं म्हणणं असं आहे की समजा तुम्ही मगाशी उल्लेख केला की मी 39 वर्षांचा वाटतो आहे, तोवर मला ही भूमिका करण्यात काय मजा आहे. कलावंत म्हणून तुमचं करिअर म्हणून तुम्ही बघत असाल तर हा मुद्दा वेगळा आहे. पण तुम्हाला व्यक्तिशः असं वाटतं का की नथुराम गोडसेनं जे केलं ते खरंच काही भलं काम केलं असं व्यक्तिशः वाटतं का? मी असं कधी म्हटलेलं पण नाही हो की त्यांनी भलं केलं. स्वतः नथुरामने ते कधी म्हटलेलं नाही. हा काय ना गंमत तशी आहे ना, आता मला जरा वेळ बोलू द्या बरं का. कारण काय रत्नाकरजी बोलून गेले, आता हे पण बोलले, या सगळ्या काही मुद्दे मला पहिले खोडून काढायचे. आता यांनी सांगितलं की हे नाटक आता जे काही मी नव्याने लिहिलं त्याला बरीच दिवस लागले सेन्सॉर मिळाला, तर अजिबात नाही. 15 दिवसाच्या आज सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालेलं आहे मला. पहिली गोष्ट, त्यामुळे हा मुद्दा खोटा आहे. दुसरी गोष्ट, जर संपूर्ण न्यायमूर्ती खोसलांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा नथुराम गोडसे त्याचं निवेदन सादर करत होता
8 दिवस तो न्यायालयामध्ये बोलत होता, तेव्हा मी इथे जमलेल्या लाल किल्ल्यावर भरलेल्या विशेष न्यायालयातील हजारो लोकांचे हुंदके आणि डोळ्यातले अश्रू माझ्या डोळ्यांना दिसत होते आणि कानावरती हुंदके आणि उसाचे ऐकायला येत होते. आज जर का इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना न्याय निवाडा करायला दिला तर मला खात्री आहे की ते नथुरामला निर्दोष मुक्त करतील. हे एक न्यायमूर्ती निकाल द्यायच्या पूर्वी म्हणजे फाशीची शिक्षा 302 तर्फे फाशीची शिक्षा सुनावण्याच्या आधीच्या 4 वाक्यात जर हे बोलत असतील. दुसरी फार महत्वाची गोष्ट मी आता बोलणार आहे. संपूर्ण 650 दिवस चाललेल्या गांधी हत्या केसमध्ये नथुराम गोडसेंनी एकतर वकील घेतला नाही, कारण त्याला कुठलाही बचाव करायचा नव्हता. त्याच्या विरोधात सरकारी पक्षातर्फे जे काही साक्षी पुरावे सादर केले गेले, रोज सर्व भाषेच्या वर्तमानपत्राचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. आतासारखं चॅनल नव्हती, आतासारखं रेकॉर्ड करायला सुविधा नव्हती, तेव्हा फक्त वहीमध्ये लिहून घ्यावं लागायचं. नथुरामनी वक्तव्य मी लिहून आणलेलं आहे, ते मला वाचायची परवानगी द्यावी. त्याला न्यायमूर्तींनी स्वतःहून ध्वनिक्षेपक दिला गेला आणि जो नथुराम पूर्ण केसमध्ये गप्प बसलेला होता, त्यांनी वकील घेतलेला नव्हता, त्यामुळे डायरेक्ट त्यालाच बोलायला सांगायचं जायचं. तो प्रत्येक वेळेला नाही म्हणायचा. शेवटी ते म्हणाले आता निकाल द्यायची वेळ आली, गोडसे तुम्हाला आता तरी काय बोलायचं का, तुम्हाला आता मला बोलायचंय. मी गेले काही दिवस सगळं लिहून काढले, ते वाचायची परवानगी द्यावी. वाचायला परवानगी दिली, त्याला ध्वनिक्षेपक दिला. 8 दिवस पुढे लाल किल्ला त्याच्या बाहेरचे हजारो भारतीय त्याचं वक्तव्य ऐकत होते. आता गंमत इथून तरी सुरू झाली या गांधीवाद्यांची. आतापर्यंत रोजच्या रोज प्रत्येक गोष्ट वर्तमानपत्रात छापून येत होती, सर्व भाषेच्या वर्तमानपत्रांमध्ये. भारतीय सगळे लोक शरद पोंक्षेंच्या काही संपर्काचा मोठा इश्यू आहे. शरद पोंक्षे संपर्कात राहतील असं जरा बघा बरं. तांत्रिक विभागात तुम्ही जरा काळजी घ्या, कारण शरद पोंक्षे असणं आत्ता फार आवश्यक आहे. शरद पोंक्षे नसतील तर चर्चा आपण पुढेच नेऊ शकत नाही. पण तरीसुद्धा आत्तापर्यंत ते जे बोललेले आहेत, रत्नाकर महाजन काय म्हणणं आहे? अहो काय आता सांगायचं, हे इतके थोर गृहस्थ आहेत, इतके आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आहेत, अत्यंत उत्तम असे लेखक आहेत, अत्यंत उत्तम असे अभिनेते आहेत. म्हणूनच मी मगाशी म्हणलं की मराठी चित्रपटसृष्टीला दुसरे विष्णुपंत पागनीस नकोत. आणि हे न्यायमूर्ती खोसलांची कुठली उद्धरणं दिली म्हणजे आमच्यापैकी इथं बसलेल्या तिघांपैकी एकानेही हे कुठं वाचलेलं नाही आणि माझी खात्री आहे आपण सुद्धा वाचलेलं नाही. आणि ते अर्धवट बोलतात. असं आहे की गांधीजींचा खटला, गांधी खुनाचा खटला ज्या न्यायालयासमोर चालला त्यांनी असं सांगितलं, त्या बडगेच्या साक्षीवरनं असं सांगितलं की ते बोलतात ते बरोबर आहे, पण त्याला कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स मिळाला नाही. अशा अर्थाचं न्यायमूर्तींचं स्टेटमेंट आहे. म्हणून सावरकरांना शिक्षा देता येत नाही, अशा प्रकारची ती सगळी वाक्य आहेत. आणि हे सांगतात की हजारो लोक होते कुठे तिथं खटला ऐकायला. अहो ते कोर्टात रत्नाकर महाजन तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा. संकेत मनोताना काहीतरी बोलायचं आहे. संकेत मनोत तुम्ही बोला, मग मी ब्रेक घेतो. म्हणजे हे जे बोलत आहेत पूर्ण इतिहासाचं विकृतीकरण आहे. मला एक शरद पोंक्षेंना एक विनंती आहे की नाटक जेव्हा चालू करताना त्याच्यापूर्वी असं लिहा तिथे की या नाटकाचा वास्तवाशी काही संबंध नाही, हे पूर्ण काल्पनिक आहे आणि मनोरंजनात्मक आहे. कारण मीही ते नाटक बघितलं आहे, पूर्ण विनोदी आहे आणि इतिहासाचं पूर्ण विकृतीकरण केलंय. काय सांगतो ते नथुराम गोडसे त्याच्यामध्ये की मी सरेंडर नव्हतं आलं, त्याला रघु माळीने पकडलं होतं. रघु माळीचं स्मारक आहे मध्य प्रदेशमध्ये आणि तो शेवटपर्यंत कबूल पण होत नव्हता की मी नथुराम गोडसे आहे म्हणून. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम दंगल पेटली, कारण लोकांना वाटलं की तो मुस्लिम आहे. आणि त्यांनी 3दा बुरख्यामध्ये गांधींना मारण्याचा प्रयत्न केला होता त्यापूर्वी, 3दा बुरख्यामध्ये जाऊन त्याच्या काही दिवस आधी. पण त्याची ती म्हणजे नेम बसत नव्हता, त्याच्यामुळे तो साध्या वेशात गेला तिथे. तरी पण नाव सांगत नव्हता. पुण्यातले काकासाहेब गाडगीळ यांनी त्याला सांगितलेलं अरे नथ्या तू, आणि तेव्हा त्याची ओळख झाली. आणि मग पंडित नेहरूंनी रात्री रेडिओवर सांगितलं की हा हिंदू माथेफिरू होता, म्हणजे तो माथेफिरू होता. आणि जर म्हणजे अजून एक आहे की प्रेयसीवर ऍसिड फेकणाऱ्या तरुणाला जर प्रेमवीर म्हणता येईल तर सावरकरांच्या आदेशाप्रमाणे गांधींची हत्या करणारा नथुरामालाही देशभक्त म्हणता येईल, असं ते आहे. आणि पूर्ण इतिहासाचं विकृतीकरण आहे. डॉक्टर श्रीराम लागू आपले अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते, जे चांगला माणूस पण आहेत, त्यांनी सांगितलं, त्यांना या नाटकाची ऑफर आली होती, हे मी नथुराम गोडसे बोलतोय याची, तर त्यांनी ती नाकारली होती. ते म्हणाले होते मला समाजात कीड पसरवायची नाहीये, तुम्ही सगळे खोटं लिहिलेलं आहे, मी नाटक करतो ते काल्पनिकच असतं पण त्याच्यामुळे समाजात कीड पसरवते. एखाद्या म्हाताऱ्या निशस्त्र माणसाला प्रार्थनेच्या वेळी मारणे म्हणजे हे काय शौर्य आहे का?
तर हे सगळं इतिहास विकृतीकरण आहे, हे माझं स्पष्ट मत आहे आणि ते माझ्या पुस्तकातही मी स्पष्ट पुराव्यासहित मांडलेलं आहे. मी सुरुवातीला गांधी द्वेष्टाच होतो बराचसा, कारण मी त्याची मयी नथुराम गोडसे बोलतोय बरीचशी नाटक बघितली होती. जेव्हा तुम्ही सुरुवातीला बघता ना तर ते असं ज्वलंत वाटतं की असे भडक विचार, सावरकर, 55 कोटीचे बळी, नथुराम गोडसे बोलतोय, बरीचशी खूप पुस्तकं वाचली आणि त्यांच्या भरपूर सभा अटेंड केल्या, हे केल्या, पण त्याच्यातून ते फक्त तुम्हाला भडक विचार देतात, बाकी काही देत नाहीत ते. बरं, ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. मी आता ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतरचा पुढचा भाग हा जास्त महत्त्वाचा आहे. त्या भागामध्ये शरद पोंक्षे पुन्हा आपल्यासोबत येतील, त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित होईल. नक्की शरद पोंक्षेंना काय म्हणायचं आहे, कारण त्यांनी मगाशी जी विधानं केली की जर आता भारतीयांनी विचार केला तर ते निर्दोष मुक्त करतील नथुराम गोडसेला, अशा प्रकारची विधानं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे एकीकडे नथुराम गोडसेचं जे काही केलेलं आहे त्यानं ते जणू काही बरोबर होतं, त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न नाटकामध्ये, स्क्रिप्टमध्ये आहे, हा एक भाग आहे. पण शरद पोंक्षे स्वतः व्यक्तिशः ते सगळं मान्य करतात, त्यांना तसंच वाटतं. हे सगळं जे काही आहे त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. आणि खरं म्हणजे हेच भारताचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रपित्याच्या अनुषंगानं या प्रकारचं नाटक येऊनसुद्धा शरद पोंक्षेंसारखा कलावंत, दिग्दर्शक इथं येऊन आपली भूमिका मांडू शकतो. पण नक्की शरद पोंक्षे काय बोलतायत, शरद पोंक्षे नक्की किती खरं बोलतायत आणि काय बोलतायत याचा मात्र विचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ब्रेक नंतरची चर्चा फार महत्त्वाची असणार आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हे राम नथुराम आणि या नाटकाला गांधीवाद्यांचा विरोध का, जर गांधीवादी एवढे सहिष्णू असतील तर, असं आपण बोलत होतो की एखाद्या नाटकाला, कलाकृतीला विरोध करण्याचं कारण काय. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी विकास लवांडे असं म्हणाले की मुळात हे नाटक असू शकत नाही, ही कलाकृती असू शकत नाही. जी कलाकृती विखार पसरवते त्याला काही कलाकृती म्हणण्याचं कारण नाही, हा एक भाग आहे. पण दुसरीकडे शरद पोंक्षे मात्र केवळ कलावंत म्हणून बघतात असं नाही. खरंच त्यांना असं वाटतं की नथुराम गोडसे हा एक महत्त्वाचा माणूस आहे. शरद पोंक्षे, तुम्ही मगाशी जी विधानं केलीत, रत्नाकर महाजन असं म्हणतायत की तुम्ही अगदी चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडता आहात, त्याच्यामध्ये काही पुरावे नाहीत, तुम्ही काही वाटेल ते ठेवता आहात. तरी तुम्हाला असं वाटतं का की नथुराम गोडसे हा खरंच महत्त्वाचा माणूस होता आणि तो अगदी निर्दोष मुक्त व्हावा, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी मगाशी तुम्ही सांगत होता, काय म्हणणं आहे? एक तर ना, तुम्ही कोणी धड ऐकत नाही किंवा माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट पोचत नसेल. पोंक्षे आता ऐकू येतंय, बोला. स्टर्न हां. रिकॉर्डिंग हे न्यायमूर्ती जी.डी. खोसला यांचं पुस्तक आहे. हां, मग तेच ऐका नीट. द स्टर्न रिकॉर्डिंग हे न्यायमूर्ती जी.डी. खोसलांनी लिहिलेलं पुस्तक आहे. शरद पोंक्षे लेखक नाही त्याचे. बरोबर. त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. काय लिहिलंय की आज जर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना जर न्याय करायला दिला असता तर त्यांनी नथुरामला निर्दोष मुक्त केलं असतं. हे त्या खोसलांनी पुस्तकात लिहिलेलं आहे, मी नाही. बर, पुढे. त्यामुळं एक तर नीट ऐकून पुढे बाकीच्यांना म्हणावं माझ्यावर काय ती करायची ती विधानं करा. धड ऐकत नाही, काय नाही, बोलत सुटतात. दुसरी गोष्ट, जे पुस्तक, जे नथुरामनी वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य जसं आधीपर्यंत नथुराम बोलायला न्यायालयामध्ये उभा राहीपर्यंत सगळं वर्तमानपत्रामध्ये छापून येत होतं. नथुराम उभा राहिल्यानंतर सरकारी आदेशानुसार तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व वर्तमानपत्राच्या पत्रकारांच्या हातातले सगळे कागद वया ज्याच्यावर निवेदन लिहिलेलं होतं ते खेचून घेऊन त्याच्या चिंध्या केल्या गेल्या. वर त्यांना धमकावण्यात आलं की उद्या जर नथुरामचं एक जरी वाक्य पेपरामध्ये छापलं तर याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. का? माझा प्रश्न एवढाच आहे की सरकारला, लोकशाही असलेल्या सरकारला हे का करावंसं वाटलं? मगाशी रत्नाकरजी फार चांगलं बोलले, पण ते बरोबर तेच मुद्दा त्यांच्या अँगलनी बोलले. आपण कसाबचं सुद्धा सगळं ऐकून घेतलेलं आहे बोलणं, प्रत्येक गोष्ट तुम्ही दाखवलेली आहे टीव्हीवरती. याकूब मेमनची राष्ट्रद्रोहाची फाशी झाल्यानंतर त्याची संपूर्ण प्रेतयात्रा मीडियाने दाखवलेली आहे. तुम्हाला कोणी सरकारी आदेशानुसार दाखवायचं नाही म्हटलेलं नाहीये. तुम्हाला अफजल गुरु काय म्हणतो सगळं दाखवलेलं आहे. जोशी अभ्यंकर खून खटल्यामधल्यावर साक्षीदार नावाचा एक सिनेमा येतो. कुणी दाखवलंय, कुणाला दाखवलंय, कुणी दाखवलंय, कुणाला दाखवलंय, अफजल गुरु पैदा होगा हे सगळं म्हटलं जातं.
या सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाही, हे मग जो काय इतिहास एक सेकंद शरद पोंक्षे एक सेकंद शरद पोंक्षे तुमचे सगळे मुद्दे ऐका तुमचे सगळे मुद्दे शांतपणे ऐकलेत. पोंक्षे तुमचे सगळे मुद्दे ऐकलेत. आसिम सरोदे तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. एक सेकंद कायद्याचे अभ्यासक आहात. मुळामध्ये शरद पोंक्षेंनी ज्या लोकांचा उल्लेख केला म्हणजे कसाब आणि हे सगळे ज्या प्रकारे राष्ट्रद्रोही होते त्याचप्रमाणे नथुराम गोडसेला शरद पोंक्षे राष्ट्रद्रोही मानतात का याचं उत्तर पण त्यांनी दिलं पाहिजे, कारण त्यांनी उदाहरणंही दिलेली आहेत. पण ते जे म्हणतायत आसिम सरोदे काय म्हणणं आहे? नाही, कसाब असेल किंवा अफजल गुरु असेल यांचं कोणी टी व्ही चॅनलवर काही त्यांचं वक्तव्य दाखवलं नाही, त्यांच्यातर्फे कोणी प्रेस रिलीज पण काढलं नाही. पण त्यावेळेस अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नथुराम गोडसे जे काही बोलणार आहे, कारण की आपल्याला हे माहिती आहे आता की बहुतेक ते लिहिण्यामध्ये त्यांना सावरकरांनी मदत केली. सावरकर जे लिहून द्यायचे तर ते बोलायचे, कारण ते पोपट होते. हे जे आहे पोपट होते, पपेट. आता जसे शरद पोंक्षे पपेट झालेले आहेत तसे ते पपेट होते. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यातलं जे आहे ते सावरकरांच्या लेखणीतून आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात प्रेस रिलीज पण ते काढत होते. तशी प्रेस रिलीज कसाबबद्दल कोणी काढलेली नाही. प्रेस तसं कोणत्याही टी व्हीवर त्याचं वक्तव्य दाखवलं नाही. अफजल गुरुचं तसं काही दाखवलेलं नाही आणि तशी पद्धत आपल्या भारतीय न्यायालयांमध्ये उपलब्ध नाही की असं काहीतरी ते टी व्ही चॅनलवर त्यांचा इंटरव्ह्यू दाखवायचा. त्याच्यामुळे ते जे सांगतायत ते दिशाभूल करतायत. म्हणजे ते काय करतात की दिशा आणि ते फाडलं वगैरे ते पण चुकीचं आहे, खोटं आहे ते. आणि आता ठीक आहे ना, माझं काय म्हणणं आहे, माझं जरा संजयजी वेगळं म्हणणं आहे. कोण गांधीवाद्यांनी विरोध केला असेल, समाजवाद्यांनी विरोध केला असेल, पण माझं असं म्हणणं आहे की शरद पोंक्षेंचं नाटक झालंच पाहिजे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना सरकारने संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांचं नाटक झालं पाहिजे. लोकांना कोणाला बघायचं आहे ते बघितलं पाहिजे. देशभक्त होता नथुराम की नाही होता त्यांना ठरू द्या. म्हणजे मी पुण्याच्या कोर्टामध्ये केस पण दाखल केली होती जेव्हा एक देशभक्त नथुराम गोडसे नावाचं हिंदी सिनेमा कोणीतरी काढणार होता उत्तर प्रदेशमध्ये, तर ते पण तो सिनेमा पण काढण्याचा त्यांना अधिकार आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निर्विवाद नाही मिळालेलं, निरंकुश नाही आहे. कलम 19(2) मध्ये जबाबदारीसह ते वापरायचं स्वातंत्र्य आहे. आता त्यांना जर बेजबाबदारपणे स्वातंत्र्य वापरायची सवय असेल तर त्यांना ते वापरण्याचा अधिकार आहे, कारण सेन्सॉर बोर्डनी आसिम सरोदे तुमचा मुद्दा पोहोचला नाही. ठीक आहे, नाटक झालं पाहिजे याबद्दल आपण बोलतो आहोत. पण आता नथुराम गोडसे संदर्भामध्ये ज्या ऐतिहासिक अनुषंगाने बोललं जाते ते फार महत्त्वाचे आहे. रमेश ओझा, मगाशी ज्या प्रकारची मांडणी आता शरद पोंक्षे करत होते आणि त्यामध्ये त्यांनी जे सगळे संदर्भ दिले, रमेश ओझा काय म्हणणं आहे? नमस्कार, मैं हिंदी में बोलूंगा. बोला. आगे की चर्चा में थोड़ा देरी से आने से सुन नहीं पाया हूं, लेकिन मैं असीम सरोदे से पहले मुख्य जो प्रश्न है मैं असीम सरोदे के साथ में सहमत हूं कि अभिव्यक्ति स्वातंत्र्य शरद पोंक्षे को भी मिलना चाहिए और जो विचारधारा है सावरकर प्रेरित जो विचारधारा है उनको अभिव्यक्ति का स्वातंत्र्य है और उसको पूरा मौका मिलना चाहिए. वो नाटक पर प्रतिबंध की हमने कभी मांग नहीं की है और प्रतिबंध होना भी नहीं चाहिए. मुद्दा केवल इतना है कि अभिव्यक्ति स्वातंत्र्य सावरकर विचारधारा को होना चाहिए तो गांधी को होना चाहिए थे कि नहीं. जब अभिव्यक्ति स्वातंत्र्य के नाम पर, लोकतंत्र के नाम पर आप यदि नथुराम का बचाव करते हैं, सावरकर की विचारधारा का बचाव करते हैं और लोकतांत्रिक सरकार ने उस समय क्या किया था वो शरद पोंक्षे बता रहे हैं, तो मेरा सवाल केवल इतना ही है कि गांधी जी का स्वातंत्र्य, गांधी जी के जीवन ले लिया, उसके स्वातंत्र्य का अधिकार जो था उसका आपने कहां आदर किया. तो ये बिल्कुल ढोंग है और जो इन्होंने बात कही है कि उस समय पे वर्तमान पत्र में ये सब नहीं आ रहे थे, वो बिल्कुल गलत बात है. सब वर्तमान पत्र में कोर्ट के पूरा प्रोसीडिंग्स दूसरे दिन के वर्तमान पत्रों में लोगों को पढ़ने मिलते थे. और रही बात यह है कि जस्टिस खोसला ने क्या कहा था, ये बात सही है कि जस्टिस खोसला ने ये कहा था कि यदि ये कोर्ट में बैठे जो लोग हैं, श्रोता है, उसको यदि मौका दिया जाए तो वो नथुराम को निर्दोष छोड़ते थे. अब ये बात तो नानावटी खून केस के समय में भी हुई. जूरी ने नानावटी के प्रति इतनी सहानुभूति थी, तो इस प्रकार से एक थिएट्रिकली वो आर्गुमेंट, जैसा अभी असीम ने कहा था कि वो सावरकर लिख कर देते थे और वो पोपट के माफिक थिएट्रिकली वो आर्गुमेंट करता था और वो लोग उससे प्रभाव में आते थे. लेकिन उसका मतलब ये नहीं कि सत्य उनके पक्ष में था. ये क्राउड के, ये तो नानावटी को भी वही लाभ मिला. तो ये बात में बिल्कुल बेबुनियाद बात है. शरद पोंक्षे, शरद पोंक्षे, हॅलो, बोला.
मला एकतर ना सावरकरांचा नथुराम सावरकरांचा पोपट होता आणि शरद पोंक्षे सुद्धा हा पोपटच आहे हे बोलायचा आधी त्यांना अधिकार नाही. त्यांनी पहिल्यांदा याची माफी मागावी. नाही मागत माफी मागणार जे नाही. कोणी मला आता इथे माफी जाहीरपणे मी पोपटासारखं बोलतोय असं जे म्हणतायत त्यांनी पहिल्यांदा जाहीरपणे माफी मागावी. त्याशिवाय ही चर्चा पुढे होणार नाही. मी माफी मागणार नाही. तुम्ही मला माफी मागणारे सांगणारे कोण आहे? माझा पण त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जाहीरपणे माझं मत मी मांडलेलं आहे. पोपटपंची खोटारडं नाटक करतोय. करता. हे शब्द त्यांनी मागे घ्यावेत. त्याशिवाय तुम्ही यापुढे पोपटपंची मी करता. बोलू शकत नाही. अहो शरद पोंक्षे तुम्हाला पोपट बोलू. म्हटलं. Thank you ऐका very ऐका much. एक सेकंद. Thank you very much. शरद पोंक्षे तुम्हाला पोपट म्हटलं एवढा संताप येतो. आभारी आहे तुम्ही आम्ही राष्ट्रपित्याच्या ऐका तुम्ही राष्ट्रपित्याच्या आम्ही तुमचे आभारी अनुषंगानं आहोत. एक सेकंद हा नाही शरद पोंक्षेंना पोपट म्हटल्याचा एवढा त्रास होतो. तुम्ही राष्ट्रपित्याच्या अनुषंगाने एवढे अनुद्गार काढता तरी तुम्हाला माफी मागा असं आम्ही म्हणत नाही. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही पोपट तुम्हाला म्हटलं गेलं तर फरक काय पडतो? जर तुम्ही महात्मा गांधींबद्दल या भाषेत बोलू शकता. एकही ऐका अनुद्गार काढलेला शरद नाही. पोंक्षे अनुद्गार काढलेले नाही. अनुद्गार काढलेला नाही. अनुद्गार काढले नाही. अनुद्गार काढलेला नाही. विकास दवांडे सांगा अनुद्गार कुठले काढले? नाटकामध्ये एकही अनुद्गार काढलेला शरद नाहीये. पोंक्षे थापा मारू नका. अनुद्गार काढलेला शरद नाही. पोंक्षे थापा मारू नका. थापा मारू नका. नाटकामध्ये तर अनुद्गार काढलेला शरद नाही. पोंक्षे थापा मारू नका. शरद पोंक्षे तुम्ही इथे येऊन तुम्ही टीव्हीवर येऊन थापा मारता. शरद पोंक्षे तुम्ही होस्टिंग करताय. शरद पोंक्षे थापा मारू नका. मी काय करतोय हे मला सांगू नका. मी काय करतोय मला सांगू नका. थापा मारायचे नाहीत. विकास दवांडे शरद पोंक्षे थापा मारू नका. थापा नाही मारायचे कोणी. जे प्रामाणिकपणे मांडायचं ते मांडा. माझ्याशी बोला. विकास दवांडे बोला. थर्ड पर्सन बोलायला पाहिजे. तुम्ही कोणाची अरे मी काय करायला पाहिजे मला सांगू नका. शरद पोंक्षे माझा रोल काय आहे मला कळतो. शरद पोंक्षे माझा रोल मला कळतो. विकास दवांडे बोला. बोलायला पाहिजे तुम्ही मला नाही सांगायचं. शरद पोंक्षे मला तुमच्या या चर्चेमध्ये काडीचा इंटरेस्ट शरद पोंक्षे अरे मी फोन ठेवतोय. बाय. तुम्ही हेच आहे शरद पोंक्षे तुम्ही बोलू शकत नाही. शरद पोंक्षे तुम्ही बोलू शकत नाही. ही अडचण आहे. मी शरद पोंक्षेंना बोलण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो पण मुळामध्ये असीम सरोदेंनी माफी मागावी. शरद पोंक्षेंना स्क्रीनवरून घालवून टाका. एक लक्षात घ्या असीम सरोदेंनी माफी मागावी नाहीतर मी पुढे बोलणार नाही. या प्रकारचा स्टँड घ्यायचं कारण असं आहे की आपण पुढे बोलू शकणार नाही हे पोंक्षेंच्या लक्षात आलं होतं. या पद्धतीनं एक लक्षात घ्या मुळात आपण सगळ्यांनीच हे मान्य केलं. मी स्वतः मान्य केलं की पोंक्षेंचं नाटक झालं पाहिजे. त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. त्यांनी हे मांडलं पाहिजे. ते कलावंत आहेत. समजा त्यांची भूमिका असेल ती भूमिका त्यांनी मांडावी पण भूमिका मांडताना थापा माराव्यात खोटं बोलावं आणि कोणीतरी माझी माफी मारे म्हणजे तुम्ही आणि पुन्हा मी गांधींबद्दल अनुद्गार काढलेलेच नाही आहेत असं जर पोंक्षे म्हणत असतील. विकास लवांडे काय म्हणणं आहे? हे पहा शरद पोंक्षेंच्या नसानसात नथुराम गोडसे आहे. 1944 पोंक्षेंची विंडो रिकामीच ठेवा. तिथे काही ठेवू नका. अशीच ठेवा. ते कळलं पाहिजे की या लोकांना काही बोलायचं नाही. या लोकांना संवाद करायचा नाही. या लोकांना याच पद्धतीने वागायचंय. त्या विंडोमध्ये काही ठेवू नका. ती रिकामी विंडो दाखवा आणि कळू द्या महाराष्ट्राला की या पद्धतीनं तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे असं म्हणताय पण त्यासाठी तुमच्याकडे ज्या पुरवठी आहेत जे अधिष्ठान पाहिजे ते आहे का तुमच्याकडे? मला खरोखर आज प्रामाणिकपणे शरद पोंक्षेंचा प्रत्येक मुद्दा ऐकायचा होता. त्यांनी शांतपणे बोलावायची इच्छा होती त्यामुळे संपर्क होत नव्हता. मी माझ्या टीमवर रागावलो पण या पद्धतीनं हे मला अतिशय म्हणजे आय एम रिअली अपसेट डिसअपॉइंटेड. मी आतापर्यंत माझ्या कार्यक्रमातनं कधी कोणाला हाकलून दिलेलं नाही. कधी कोणाला गप्प बसवलेलं नाहीये. बोला असं म्हटलंय पण द वे ही टॉक्ड ही पद्धत नाहीये. एनिवेज विकास लवांडे बोला. नथुराम गोडसे सुद्धा 1944 साली पाचगणीला जेव्हा एक सुरा घेऊन गांधीजींच्या मागे खून करण्यासाठी प्रयत्नशील होता तेव्हा नथुराम गोडसेला जेव्हा पकडलं तेव्हा गांधींनी सुद्धा चर्चेचं निमंत्रण दिलं होतं नथुराम गोडसेला आणि माझ्याशी संवाद करो या आठवडाभर माझ्याबरोबर राहा असं स्वतः गांधीजी विनवणी करत होते. परंतु विकास लवांडे ऐका मी तुम्हाला विचारलेला प्रश्न ऐका. विकास लवांडे फापट पसार ऐका. माझा प्रश्न काय होता? तसं शरद पोंक्षे चर्चा करणार नाहीत. नाटकामध्ये सुद्धा त्यांनी गांधीजींच्या बद्दल आजचे अनुद्गार काढलेले आहेत. कंसाशी तुलना केलेली आहे गांधीजींची. मी नाटक पाहिले मला ते नाटक सहन झालेलं नाही आणि जर कोणी म्हणत असेल ते नाटक चालवलं पाहिजे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अभिप्रेत नाही. जर या नाटकामध्ये विकृतीकरण केलं असेल खोटा इतिहास दाखवला असेल प्रचारकी पद्धतीने नाटक असेल तर माझ्यासारखा कार्यता कदापि गप्प बसणार नाही आणि हा स्वैराचार नाही. याच्यासारखं दुर्दैव देशामध्ये दुसरं कुठलं ठीक आहे बरोबर. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला मुद्दाम सांगू इच्छितो कारण काय घडलंय ते कळलं पाहिजे.
मगाशी शरद पोंक्षेंच्या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो. त्यांनी ज्या प्रकारच्या पूर्वअटी लादल्या, हे झालं तरच मी पुढे चर्चा करेन, ते अमान्य आहे असं मी म्हटलं. ते थापा मारायला लागले. थापा मारू नका, थापा मारायला चालणार नाही असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी मी चर्चेत भाग घेणार नाही, मी बोलणार नाही, मी थांबतो असं म्हटलं. आणि आता पुढची घटना अशी घडलेली आहे, त्यांनी माझ्या कॅमेरामॅनला सांगितलं की माझ्या घरातून चालता हो, माझ्या रूममध्ये थांबायचं नाही, त्यामुळे कॅमेरामॅन तिथून बाहेर आलेला आहे. ही जर तुमची पद्धत असेल आणि तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगानं बोलणार असाल तर मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार काहीच नाही आहे. तरीसुद्धा माझी आजही हीच भूमिका आहे की या नाटकावर बंदी घालता कामा नये. जे काही त्यांना म्हणायचं आहे ते म्हटलं पाहिजे. त्यांना कलावंत म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, याच्याविषयी दुमत असता कामा नये. पण नथुराम गोडसेंची भलामण करणारा, गांधींविषयी थेटपणे अनुद्गार काढणारा आणि तरीही थापा मारणारा एक कलावंत ज्या पद्धतीनं बोलतोय महाराष्ट्राशी, टी व्हीवर बोलतोय, ही माणसं खाजगीत काय बोलत असतील हे कळलं पाहिजे. म्हणून मुद्दाम मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. रमेश ओझा, तुम्हाला मगाशी काहीतरी बोलायचं होतं, बोला. वो जिस प्रकार से इन्होंने प्रतिक्रिया दी तो मैं ये सोच रहा था कि जिसके पास दलील नहीं होती है, तर्कशुद्ध बात करने की क्षमता नहीं होती है और उसका एक खास किस्म का एक एजेंडा होता है, वो ये अपने प्रतिस्पर्धी को या तो वो गालियां देंगे या उसका लेबलिंग करेंगे या फिर निशस्त्र हो जाएगा तो फिर उठ के खड़े हो जाएंगे. तो इसमें बिल्कुल आश्चर्य की कोई बात नहीं है, वो इसी तरह से होगा. लेकिन सामने जब वो दलील में नहीं उतरेंगे, लेकिन एक पक्षी उसको जो प्रचार करनी है वो प्रचार करते होंगे. मैंने वो नाटक देखा नहीं है, लेकिन उसकी दलील से समझ में आता है कि वो नाटक कैसा होगा. और इस प्रकार का नाटक मैं नहीं देख सकता हूं, लेकिन उसका अपना नाटक बनाने का, उसको अभिव्यक्त करने का, उसका मंचन करने का उनका पूरा अधिकार है और उसके पक्ष में मैं खड़ा रहूंगा, उसने भले ही गांधी की हत्या की हो. नरेंद्र सुर्वेंना काहीतरी बोलायचं. नरेंद्र सुर्वे, बोला. आत्ता मी लवांडे साहेब जे सांगत होते की गांधी विचारक आहे आणि गांधीबद्दल त्यांना खूप आदर आहे. आणि मगाशी त्यांनी एक असं सांगताना एक उदाहरण दिलं की म्हणजे शरद पोंक्षेजी पुण्यात आले होते आणि त्यांनी एका केसनंद गावामध्ये येऊन एक पत्रकार परिषद घेतली. तर मला हा मुद्दा मांडायचा या ठिकाणी की त्यांनी पत्रकार परिषद कशासाठी घेतली होती, तर सनबर्न फेस्टिवलला विरोध करण्यासाठी घेतली होती. का? कारण तिथे दारूच्या पार्ट्या होणार होत्या. तर एकच मुद्दा आहे. नाही तर दारूच्या पार्ट्या करणं हे गांधींचे विचार आहेत का? नाही, गांधींचे विचार आहेत का? गांधीजींनी सांगितलेलं आहे की काँग्रेसचं मुळामध्ये मला एक सांगा, मला नरेंद्र सुर्वे एक सांगा, शरद पोंक्षे ज्या प्रकारे नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करतायत सार्वजनिकरित्या पण आणि खाजगीत पण, म्हणजे विकास लवांडे गांधीवादी आहेत की नाही ते आपण बघू नंतर. आता मुद्दा जो आहे, ज्या नाटकावर आपण चर्चा करतो आहोत, ज्या नाटकामध्ये आणि खाजगीमध्ये सुद्धा नथुराम गोडसेचं उदात्तीकरणाचा प्रयत्न मुळात होतोय का? क्रमांक 1. आणि नथुराम गोडसे हा उदात्त माणूस होता का? काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे ना की आता आपण ठरवलं इकडे की बाबा की नथुराम गोडसे हे असे नव्हते किंवा हे जे नथुराम गोडसे खुनी आणि गुन्हेगार होता का? ऐका, नथुराम गोडसे खुनी आणि गुन्हेगार होता ते की काहीतरी रेफरन्स देतात. ते काय ते त्या ठिकाणी सांगतायत की ते माझे विचार नाही आहेत, ते कोणीतरी लिहिलेलं आहे. तुम्ही त्याचा तपास करा ना, तुम्ही त्याचा अभ्यास करा. ते सांगतायत की त्या ठिकाणी ते माझे विचार नाही आहेत, ते आपण ऐकून घेतलं पाहिजे. ऐकून घेतलं ना, मग ऐकून घेतलं त्यानंतर आपण बोलू. कोणीतरी त्याचा अपमान करणं म्हणजे पोपट म्हणणं, ही पण मला वाटतं आपण एखाद्या चर्चासत्रामध्ये आपण कोणाही विषय आपण बोलताना आपण एक चांगल्या प्रकारचे शब्द वापरले पाहिजे, मला असं वाटलं. आणि लवांडे साहेब मगाचपासून असं म्हणतायत की बाबा मी गांधीचा विचारक आहे, मग दारूच्या पार्ट्यांना तुम्ही समर्थन करता, मग हे गांधीचं खरंच उदात्तीकरण गांधींचे विचार आहेत का? आणि गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेस विसर्जित करायला पाहिजे. विकास लवांड्यांचा मगाचा मुद्दा असा होता, मी मुद्दाम सांगतो. विकास लवांडे असं म्हणाले की याचा अर्थ शरद पोंक्षेंना कलावंत म्हणून जशी आहे त्याच्या पलीकडे एक भूमिका आहे, ते भूमिका घेतात अशा अंगाने ते म्हणाले. याचा अर्थ सनबर्नच्या भूमिकेला विरोध किंवा पाठिंबा हा मुद्दा नव्हता. शरद पोंक्षे हे बाहेर भूमिका घेतात, याच्याबद्दल आपण बोलत होतो. गांधींच्या विचाराबद्दल नरेंद्र सुर्वे तुमचा मुद्दा तुम्ही जे बोललात, तुम्ही जे बोललात खऱ्या अर्थाने गांधींच्या विचारांची हत्या काँग्रेसवाल्यांनीच केलेली आहे. मी तुम्हाला ते सांगतोय, तुम्ही पुन्हा चर्चा भरकट आहे. नथुराम गोडसे हा खुनी गुन्हेगार होता, नालायक होता, हे मान्य करायला शिक्षा झाली ना त्यासाठी. नाही, त्यांनी जे काय सांगितलंय शिक्षा मांडायला तुम्ही बंदी का आणता? ते का म्हणजे त्याला विरोध का करायचा? गांधींचे विचार एवढे कमकुवत आहेत का? गांधींचे विचार खूप मोठे आहेत, काँग्रेसवाल्यांनी त्याला संकुचित करून ठेवलेलं आहे. त्याच्यावर बंदी आणू नये हे विधान सगळ्यांनी केलंय. मुद्दा असा आहे नथुराम गोडसेचा तुम्ही निषेध करता का? तो नथुराम गोडसे हे राष्ट्रभक्त होते हे त्यांनी सांगितलं सर. तो राष्ट्रद्रोही होता असं तुम्ही म्हणणार सांगतायत.
ते ऐका. जज पण सांगतात. जज काय सांगेल अहो, मग त्या आता जजचा पण जज उल्लेख काय केला. सांगतात? ऐका म्हणजे आपण त्या जजचं जज- ऐकणार ऐका. नाही. नाही 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 आपण न्यायालयाचं ऐकणार नाही असं आहे का? एक सेकंद, तुम्ही बरोबर सोयीस्कर पद्धतीने तुम्हाला न्यायाधीशांचं विधान आणि तेही का? तेही- न्यायाधीशाचं आणि विधान तुम्ही ते बरोबर ऐकायचं नाही तुम्ही का? रिमार्क आहे. तुम्ही जे सांगणार Remember. ते आपण ऐकणार अहो, असं थोडी तो असतं ना. रिमार्क. अहो, त्यांना त्यांचं मत मांडू खोसलांचा द्या ना. रिमार्क आहे. ऐका, खोसलांचा रिमार्क आहे. मुद्दा असा आहे, खोसलांचा रिमार्क आहे. नंतर निकाल काय लागलाय सोडून द्या. तुम्ही जर न्यायालयाचं ऐकता तर न्यायालय म्हटलं शेवटी निकालामध्ये की हा राष्ट्रद्रोही आहे. तुम्ही ते मान्य करता का? नाही पण त्याला त्याची ऐका, शिक्षा माझं- झालेली अरे आहे ना. हो की नाही उत्तर द्या ना. ना, त्याला त्याची नथुराम शिक्षा झालेली गोडसे, आहे ना. नरेंद्र सुर्वे, त्याची शिक्षा नरेंद्र झालेली आहे ना. सुर्वे. अरे त्या त्यांनी जे म्हटलेलं आहे, ते सुर्वेचं नाव मांडण्याची नीट लिहा रे. परवानगी सुर्वे या वला ह देशामध्ये नको. अभिव्यक्ती सुर्वे. स्वातंत्र्य आहे की नाही नरेंद्र आहे? सुर्वे, ऐका. नरेंद्र सुर्वे, नाही, त्या ऐका देशामध्ये माझं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही इतर वेळेला अरे तुम्ही सुर्वे, सांगता. मी असं तुम्हाला नाही ना. काय विचारतोय? नरेंद्र सुर्वे, तुम्ही हे मान्य करता का की नथुराम गोडसे हा राष्ट्रद्रोही होता? हो की नाही? हो की नाही? नाही मला भाषण नकोय. नाही हो असं की नाही ना. ते त्या ठिकाणी त्या न्यायालयाने सुद्धा सांगितलं. न्यायालयाने शेवटी त्याला फाशी दिली ना. न्यायालयाने फाशी दिली त्याला. की त्या ठिकाणी त्यांनी जे मांडलेली भूमिका होती नरेंद्र सुर्वे, त्या भूमिकेबद्दल तुम्हा लोकांना चर्चा करण्याची पद्धतच माहित नाही. आसिम सरोदे, मला म्हणजे एक कसं आहे सांगा, ना, तुम्हाला एक सेकंद, तुमच्या मला एक प्रकारे अपेक्षित असं सांगा. उत्तर नाही मिळालं. अपेक्षित आहे म्हणजे तर काय? तुम्हाला असं वाटतं तुम्ही की उत्तरच चर्चा देत करण्याची नाही. इच्छाच तुम्ही नाहीये. उत्तरच देत नाही. आसिम सरोदे, मला सांगा, ज्या प्रकारे हे असं म्हणाले की तुम्ही अपमान केला, अवमान केला शरद पवारांचा आणि हे अतिशय अवैध आहे, चुकीचं आहे. तुम्हाला असं वाटतं का आसिम सरोदे की तुम्ही जे बोललात ते खरंच काहीतरी गंभीर काहीतरी घडलं आणि अवमान केला असं होतं? प्राणी आठवला नाही तर तसंच तसं बोलणार आहे म्हणून मी पोपट असं म्हटलं. त्याच्यापेक्षा काही वाईट प्राणी किंवा पक्षी असेल तर मला माहीत नाही, पण पोपट हे त्यांना चांगली उपमा दिली असं मला वाटलं आणि तसंच बोलायला पाहिजे होतं. कारण की ते पाठांतर करून, एक तर ते कलावंत आहेत, पाठांतर करून बोलतात. त्यांनी नथुराम गोडसेचे भाषणं जे काही ते सावरकरांनी त्यांना लिहून दिलं होतं कोर्टामध्ये, त्यांचं युक्तिवाद म्हणून, त्याच्या आधारे त्यांनी नाटक लिहिलेलं. त्याच्यामुळे मी त्यांना पोपट म्हटलं. आता त्याच्यामध्ये माफी मागण्याचं काहीच कारण नाही आणि मी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मी समर्थन करतो. त्यांनी गैरवापर केलेला आहे हे मी मान्य करतोय. गैरवापर करतात, त्यांना सवय आहे. आता जे नरेंद्र सुर्वे पण सांगत आहेत, कदाचित नरेंद्र नावाचे काही लोक असेच असतात का मला काही माहित नाही. म्हणजे सगळं ऐकूनच घ्यायचं म्हणजे नाही कुणाचं. अशा प्रकारचं असेल तर आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे. एक सेकंद, चर्चा सवंग स्तरावर आणू नका. नमिता निंबाळकर, आता हा जरा मुद्दा बाजूला ठेवून आपला अगदी वेळ संपत आलाय, पण मुळामध्ये गांधींचं तत्वज्ञान, म्हणजे ज्या प्रकारे गांधी तत्वज्ञानाबद्दलच आक्षेप व्यक्त होतोय, तुम्ही गांधी विचारांचे अभ्यासक आहात, स्कॉलर आहात, काय म्हणणं आहे? मुळात म्हणजे गांधीजींचं जे तत्वज्ञान आहे ते व्यक्तिकेंद्री होतं. व्यक्तीला केंद्रबिंदूमध्ये ठेवण्यात त्यांची पूर्ण तत्वज्ञानाची रचना करण्यात आली होती. आणि स्वातंत्र्याच्या आधी आणि शिवाय स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आपण पाहतो की आपल्या जे देशाची बांधणी करण्यात आलेली आहे ते त्यांच्या तत्वांना अनुसरूनच करण्यात आलेली आहे. मग ते ग्राम स्वराज्य असू द्या किंवा ग्रामरचना असू द्या, स्त्री सशक्तीकरण असू द्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण बघूया तर गांधीजींच्या विचारांशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. तर अशा विचारांना जेव्हा आपण म्हणतो की तिथे अहिंसाचं जे आहे मार्ग ते दाखवण्यात आलंय, फक्त हे देशापुरतंच मर्यादित नाही आहे. आपण पाहतो की जागतिक पातळीवरती पण गांधीजींचे जे विचार आहेत त्याला अनेक पातळीवरती, अगदी एन्व्हायरमेंटच्या राईट्स संदर्भात जरी आपण म्हटलं, एन्व्हायरमेंटल एथिक्सच्या संदर्भात जरी म्हटलं, मुव्हमेंटच्या संदर्भात जरी म्हटलं, तरी गांधीजींचे जे मार्ग दाखवलेले आहेत. नमिता, तुमचा मुद्दा पोहोचला. नमिता ह्या मूळच्या नमिता सिंग आहेत आणि त्यानंतर त्या नमिता निंबाळकर झालं. ही पण आयडिया ऑफ इंडिया आहे, पण त्यामुळे त्यांच्या मराठीची काही वेळा गंमत होते. त्यांना व्यक्ती हा केंद्रबिंदू आहे असं म्हणताना व्यक्ती केंद्रीय असं म्हटल्यामुळे कदाचित काही गैरसमज होऊ शकतात. पण रमेश ओझा, मला एक सांगा की मुळामध्ये ही सगळी चर्चा जी आहे, म्हणजे नथुराम गोडसेंना आजही काहीतरी नायक आहे, काहीतरी मोठा माणूस होता हा, असं म्हणणं आणि गांधींची थट्टा अधिकाधिक होत राहील असा प्रयत्न करणं, बदनामी होत राहणं, रमेश ओझा तुम्ही कसं बघता? काय नक्की चाललेलं आहे? मुझे लगता है कि 1909 में 8 और 9 में जब हिंद स्वराज को लेकर जो गांधी जी ने लिखी, उसके पहले की एक पृष्ठभूमि है कि गांधी जी लंदन में गए थे दक्षिण अफ्रीका को काम को लेकर, और वहां सावरकर और बाकी सब जो लोग थे वो इंडिया हाउस में वहां उनकी बहस चलती थी. और ये जो दो ध्रुव जिसको बोलते हैं या अंग्रेजी में जिसको बोलते हैं बाइनरी, ये उस समय से वहीं से शुरू हुई थी. और गांधी और सावरकर का जो इटाली से प्रभावित, माने मेजिनी और गैरिबाल्डी से प्रभावित राष्ट्रवाद की कल्पना जो थी, और गांधी की जो सकल विश्ववाद जिसको हम कहें,
या मानवतावाद, अविरोधी मानवतावाद, ये दोनों के बीच में वहीं से दो एक थीसिस वहां से डेवलप हो रही है, जो सावरकर की बरोड़ थी, जो इटालियन राष्ट्रवाद या मेजोरिटेरियन नेशनलिज्म की वो जो कल्पना पश्चिम से आई थी वो लेकर आए थे, और गांधी की बात बिल्कुल अलग थी, जिसके लिए आपको हिंद स्वराज और उसके बाद के गांधी जी की राजनीति को समझना चाहिए। तो ये दो पोलेमिक है, और इसीलिए जानबूझकर जब एनडीए की सरकार इसके पहले आई, जब वाजपेयी प्रधानमंत्री थे, तो जानबूझकर बिल्कुल ठीक लोकसभा में सेंट्रल हॉल में पार्लियामेंट के ठीक गांधी जी के सामने सावरकर की तस्वीर रखी गई है, तो ये बताने के लिए कि यह थीसिस और एंटी थीसिस है। अब हम कितने भी शरद पोंक्षे कितने भी नाटक बनाए या और किसी किस्म का वो कुप्रचार करें, लेकिन ये एंटी थीसिस नहीं है। ये गांधी के सामने समय को अपना मौका देना चाहिए। कुछ सालों में अगले 40-50 साल रमेश ओझा तुमचा मुद्दा पोहोचलाय। रमेश ओझा तुमचा मुद्दा पोहोचला। माझा वेळ संपलाय। रत्नाकर महाजन 30 सेकंदांमध्ये फक्त तुमचं जे काही निरीक्षण आहे ते मांडा। त्यांना दिल्यामुळं नथुरामला राग आला आणि त्यांनी खून केला, हा तद्दन खोटा प्रचार आहे। ज्या नथुरामच्या जबाबाचं वर्णन आता होत होतं त्या संपूर्ण जबाबात त्यांनी हा मुद्दा कुठेही सांगितलेला नाही। नंबर 1, तो उपास 13 तारखेला 13 जानेवारीला सुरू झाला, 15 जानेवारीला ही मुदत आली। गांधींना विचारलं तेव्हा ते म्हणले तुम्ही जर कबूल केलं असेल तर दिलं पाहिजे, आणि 18 तारखेला उपास सुटला। पण तो उपास पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यासाठी नव्हता, तर फाळणीच्या पार्श्वभूमीवर जे हिंदू मुस्लिम दंगले कलकत्त्यापासून अमृतसरपर्यंत आणि दिल्लीपासून लखनौपर्यंत सुरू होते त्याच्यासाठी होता। शेवटी 18 तारखेला गांधीजींच्या आयुष्याला असलेलं थ्रेट लक्षात घेऊन सर्व लोकांनी, नेहरू, पटेल, आझाद या लोकांनी मिळून गांधींना ते उपोषण सोडायला लावलं। तेव्हा 18 तारखेला त्यांनी उपोषण रत्नाकर महाजन तुमचा मुद्दा पोहोचला। अगदी आपण बरोबर आपण ऐकली ही चर्चा। खरं म्हणजे माझा वेळ संपलाय। अगदी खरं सांगा, मोहनदास करमचंद गांधी वगळता तुम्ही कुठल्याही महापुरुषाचं नाव आठवा, जुने जाऊ द्या, अगदी आत्ताचे, त्यांच्यावर या भाषेत बोललं गेलं तर काय होईल? गांधींबद्दल हे बोललं जातं, हे गांधींचं महात्मा, पण कारण गांधी ही स्पेस देतात, हा अवकाश देतात गांधींना विरोध करायचा, मग त्यांना प्रातस्मरणीय करायचं। उद्या गांधी विष्णूचा अवतार पण करतील हे लोक, पण गांधी विचार मात्र संपवायचा। काय चाललंय काय नक्की हे? ज्या पद्धतीनं ही सगळी भूमिका मांडली जाते, ज्या प्रकारे हे षडयंत्र आहे, त्या सगळ्याचा विचार केला पाहिजे। पण हे सगळं होत असताना प्रत्येकाला तो विचार मांडायचा अधिकार मात्र असला पाहिजे। त्यामुळे शरद पोंक्षेंना हे सगळं मांडायचा, कलाकृती सादर करण्याचा अधिकार असला पाहिजे। त्याच्यावर बंदी घालण्याचं काही कारण नाही, असाच सूर होता या चर्चेचा। पण त्याच वेळी जे लोक हे सगळे घेऊन येत आहेत त्यांचं अधिष्ठान काय आहे, त्यांचा हेतू काय आहे, त्यांना नक्की काय करायचं आहे, आणि विचाराऐवजी विखार जाणीवपूर्वक पसरवायचा असेल तर मात्र दक्ष राहावं लागणार आहे। आपल्या सगळ्यांना सजग राहावं लागणार आहे। तिकडे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आहेत, आणि इकडे सुद्धा गांधींना करन्सी मानणारे आणि नथुरामला लेगसी मानणारे अनेक जण आहेत। अशा वेळी आपल्या पुढचं आव्हान फार महत्त्वाचं आहे, पण शेवटी वाट दाखवणारे गांधीच आहेत। त्यामुळे आपल्याला खात्री आहे की मोहनदास करमचंद गांधी ही वाट निश्चितपणे दाखवतील। मोहनदास करमचंद गांधी हे राष्ट्रपिता तर आहेतच, पण नमिता निंबाळकर म्हणाल्या त्याप्रमाणे देशाचं अधिष्ठान आहे। त्यामुळे गांधींपासून दूर जाणं म्हणजे भारतीयत्वाच्या कल्पनेपासून दूर जाणं। गांधी जर राष्ट्रपिता नसते तर कदाचित या लोकांनी भारताचं रूपांतर हिंदू पाकिस्तानमध्ये केलं असतं, आणि म्हणून गांधी फार महत्त्वाचे आहेत। पण एक लक्षात घ्या, तुम्ही 2017मध्ये गेलात, 70 वर्ष झाली गांधींचा खून झाला त्याला, आजही गांधी आडवा येतो, कारण गांधी महत्त्वाचा असतो। एनिवेज, सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार। शरद पोंक्षेंचे सुद्धा अतिशय मनापासून आभार। शरद पोंक्षेंच्या मनामध्ये काही माझ्याविषयी आढी असेल तर ती त्यांनी दूर करावी, त्यांची मी या निमित्तानं माफी मागतो। पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की मुद्द्यांबद्दल आणि या सगळ्या प्रामाणिकपणाबद्दल मात्र कुठेही तडजोड करता कामा नये। ती तडजोड मी पण करणार नाही, कोणीच करू नये, पण आढी मात्र ठेवू नये। त्या सगळ्यासह पुढे गेले पाहिजे, कारण संवाद हा या सगळ्या गोष्टीचा, लोकशाहीचा आत्मा आहे, हे तर गांधींनी सांगितलं। त्यामुळे गांधींचं स्मरण करताना कोणाविषयी अशी कटुता आणि आढी ठेवून समारोप करणं बरं नाही। एनिवेज, पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता। तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा।